सर, आता आपण बघतोय की यंग आर्थरायटिसचे पेशंट खूप वाढले, हो. तर त्यांच्यासाठी काही सांगाल का? 45 ते 60 हा जो वयोगट आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अर्ली आर्थरायटिस किंवा यंग आर्थरायटिस हे व्हायला लागतं. तर हा जो एज ग्रुप आहे ह्याच्यासाठी बरेच विदाऊट नी रिप्लेसमेंट किंवा सांधेरोपण न करण्यापासून पण खूप सोल्युशन्स असतात त्याच्यात. आता हे सोल्युशन्स काय काय असतात, तर प्रिडॉमिनंटली ह्या लोकांना पायाला थोडासा वाक आलेला असतो, डिफॉर्मिटी आलेली असते. त्याच्यामुळे आम्ही बोन जे आहे त्यांचं आयदर मांडीचं हाड किंवा नडगीचं हाड हे आम्ही रिअलाइन करतो. म्हणजे स्पेशल त्यांचे एक्सरेज काढून त्यांना सॉफ्टवेअरवरती ते एक्सरेज आम्ही असेस करून कुठल्या हाडामध्ये किती डिफॉर्मिटी आलेली आहे, किती % बाक आलेला आहे हे बघून ते बोन सरळ करतो. त्याच्यानी त्या सांध्याचं जे आयुष्य आहे, नॅचरल आयुष्य, ते साधारण 10 ते 15 वर्ष जास्त वाढतं.